आज पहिल्यांदाच ट्राय केले राजगिरीचे भजी, पण त्या अगोदर नाश्त्याला सकाळी बनवली होती तर मेथीची थालीपीठं. मुलांना नाश्त्याला आणि टिफिनला पण हेच होतं, मेथीची थालीपीठच होती. तर शौर्याचं आवरलं, त्याला स्कूलला सोडायला निघाले. त्याच्या अगोदर उरलेलं पीठ झाकून ठेवलं, कारण परत आल्यावर मी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवणार होती. शौर्याला स्कूलला सोडला आणि घरी आले आणि उरलेली थालीपीठं होती तर ती करायला घेतली माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी. स्वराजला पण एकच दिलं होतं खायला, तर त्याच्यासाठी पण बनवून घेतलं. हिवाळ्याच्या दिवसात ना मेथीची भाजी खाणं खूप फायदेशीर मानले जाते, कारण ती शरीराला ऊर्जा देते आणि थंडीपासून बचावही करते आपला. आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी खाल्ल्याने ना आपली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर थंडीच्या दिवसामध्ये ना हे मेथी जी आहे तर आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे खाल्ली पाहिजे. मेथीची भाजी करून थालीपीठं किंवा मेथीचे ठेपले पराठे खाल्ले पाहिजेत. आणि मेथीचा वडा पण छान आहे रेसिपी, ती पण मी लवकरच शेअर करणार आहे. मेथीचा वडा पण खूप छान होतो. तर सकाळी थालीपीठं खायला घेतली मेथीची आणि नंतर वरून मग मी माझ्यासाठी केला चहा, आणि मी माझ्यासाठी थोडासा कमी साखरेचा केला होता. नंतर मग मिस्टरांसाठी केला. जर चहा इथं बनतोय तोपर्यंत मी माझा चहा पिऊन घेतला आणि छान असा चहा उकळला की मग इथं मिस्टरांना चहा वगैरे दिला. आणि नंतर मग मला देवपूजा करायची होती आणि मग घरातल्या कामांना पण मी सुरुवात करते. घरातल्या कामांची सुरुवात होती माझी गॅलरी पुसण्यापासून, कारण गॅलरीमध्ये ना खूप जास्त धूळ येते आणि धुळीचे पाय तसेच घरात येतात. म्हणून पहिलं तर मी रोज सकाळी लवकर गॅलरी पुसत असते, पण आज उशीर झाला. हा जो मॉप आहे ना मी गॅलरीज पुसायला ठेवला, खूप खराब होती म्हणून. नंतर मग स्वराजचं आवरायला घेतलं, शाळेत सोडायला गेलो, पण शाळेत तसंच परत आलो कारण शाळा बंद होती. कोणीतरी एक्सपायर झालं तिथं म्हणून शाळा बंद ठेवली होती. नंतर मग येताना बनाना घेतला आणि मग घरी आले. आणि ही राजगिरीची भाजी आहे ना रात्री मी निवडून ठेवली होती, तर ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि बारीक बारीक कट करून घेतली. कट करून घेतलेल्या राजगिरीच्या भाजीमध्ये मी इथं टाकलं बेसन आणि त्यामध्ये टाकली हळद, ओवा आणि त्याचबरोबर मीठ पण टाकलं होतं. आता मिरची नव्हती म्हणून लाल मिरची पावडर टाकली मी इथं, आणि वरून टाकलं थोडंसं तांदळाचं पीठ 1 चमचाभर. छान असं मळून घेतलं आणि जितकं छान मळलं जाईल ना तितके भजी छान होतात, एकजीव होईल तितकं. नंतर मग तेल तापायला ठेवलं आणि तापलेल्या तेलामध्ये राजगिरीची भजी करून घेतले. ही रेसिपी आहे ना पहिल्यांदाच ट्राय केली आणि खूप जास्त छान झाली होती. खरं तर खूपच मस्त झाले होते राजगिरीची भजी. आधी कधी केले नव्हते, पालकाची भजी वगैरे केले होते पण राजगिरीचे नव्हते केले. तर छान असं तळून घेतलं आणि मग थोडंसं पीठ उरलेलं तर ते पण तसंच झाकून ठेवलं. म्हणलं शौर्य आले की शौर्याला करून द्यायचं. आम्ही तिघांनी छान असे भजी खाल्ले, खूप छान आणि कुरकुरीत झाले होते. याच्यामध्ये ना भाजी जास्त आणि बेसन वगैरे कमी वापरायचं, छान होतात, कुरकुरीत होतात. आता मला स्वयंपाक पण करायचा होता आणि उरलेलं पीठ तसंच झाकून ठेवलं. म्हणलं आता शौर्य आला की शौर्याला करून देईन ह्याचे म्हणून. छान असे भजी झाले होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.